मोक्ष देणारे दाते कोण? तर स्वामी समर्थ महाराज. स्वामी माला मंत्राची साधना तुमच्या आयुष्यामध्ये अवलंब करू शकता. स्वामी माला मंत्र हा स्वामी समर्थ महाराजांचा माला मंत्र आहे. जसा श्री दत्त संप्रदायामध्ये दत्तमाला मंत्राचं खूप महत्व आहे. ज्या काही पौर्णिमा आहेत किंवा ज्या काही अमावस्या आहेत, अशा वेळेला खरामधलं जे काही ऊर्जेचं स्थान आहे कमकुवत होत असतं. अशा वेळेला तुम्ही ज्या काही लाकडाच्या समिधा ज्या आपण होमामध्ये अर्पण करतो, समिधा, तूप, डालडा, अन्यथा तेल असेल तर तेल, तुमच्या आर्थिक कुवतीनुसार शेणाच्या गोवऱ्या होमकुंडामध्ये रचून तुम्ही स्वामीमाला मंत्राची, दत्तमाला मंत्र जसा तुम्ही उत्कंठतेने म्हणता त्याच पद्धतीने तुम्ही स्वामीमाला मंत्र बेंबीच्या देठापासून म्हणणं गरजेचं आहे. कारण महाराजांचं वाक्य आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. स्वामी माला मंत्र ते शिकवतो. ही एक प्रकारची स्वामी साधना आहे. ज्यांना असं वाटतंय की बाबा हिमालयात न जाता तशा प्रकारची साधना आम्हाला घरात करायची, तर अशा वेळी पणती किंवा तुपाचा दिवा लावावा. त्याच्या समोर बसून तुम्ही हा स्वामी माला मंत्र, खूप लोकांना स्वामी यंत्र देखील माहिती नाहीये. स्वामी समर्थ महाराजांचं देखील एक यंत्र आहे. दत्त संप्रदायामध्ये श्री दत्त महाराजांची काही विशिष्ट यंत्र आहेत की ज्या यंत्राच्या स्थापनेने दुःखाला लढण्याची ताकद तुमच्यामध्ये येते. स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज वेळोवेळी पदोपदी तुमच्या सोबत उपस्थित असतात. याची सगळ्यात महत्वपूर्ण अनुभूती म्हणाल तर प्रवास करून, जो काही घरातना तुम्ही सकाळी निघता, संध्याकाळी दगदगीतून ट्रेन मधून म्हणा तर एसट्यान मधून म्हणा प्रवास करून घरी येता, सुखरूप घरी पोचणं, ही देखील एक स्वामी अनुभूती आहे. रोजच्या रोज मठात जाणं इम्पॉर्टंट नाही, तुम्ही नामस्मरणात राहणं गरजेचं आहे. वाड वडील कायम सांगत असतात की रात्रीच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी केस मोकळी सोडायची नाही, केस ओली ठेवू नयेत, गजरा मोठ्या प्रमाणात माळून कुठेही जाऊ नये. लोकांना कायम तुमचं दुःख बघायला आवडतं. तुम्ही सुखामध्ये जे आहात ना, ते फक्त तुम्ही तुमच्या चौकटीत, तुमचे आई वडील, तुमचा भाऊ बहीण आणि तुमची बायको. पण तुम्ही फाटकी चप्पल घातली ना, हे तुम्ही सोशल मीडियावर दाखवा तर लोकांना तुम्ही दुःखी आहात हे बघणं म्हणजे लोकांचा आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला जर कुलदेवता माहित नसेल तर त्या व्यक्तीने तुळजाभवानीचं नाव, अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचं नाव पाठवलं तरीही चालतं. तुम्ही महाराजांसमोर चिठ्ठ्या टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे. होकाराची नकाराची, डोळे बंद करायचे, 5 मिनिटं स्मरण करायचं. जी चिठ्ठी तुम्ही उचलाल डोळे बंद करून, ते महाराजांचं उत्तर असेल. दैव नाही हे बोलून चालणार नाही. कारण ज्या ज्यावेळी तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, ज्या ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी डॉक्टरकडे जाता, तेव्हा काही गोष्टी डॉक्टरांच्या हातात नसतात. पण अशा वेळेला डॉक्टर देखील म्हणतात की आता सगळं वर्षाच्या हातात आहे. बरोबर आहे. असं म्हणणारा डॉक्टर देखील त्या धन्वंतरी देवाची उपासना करूनच वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदवी प्रदान करतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आपल्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहे त्यांचं नाव आहे यश कदम. जो मागचा पॉडकास्ट केला होता स्वामी समर्थांवरती, यश दादांनी खूप चांगले अनुभव त्यांचे सांगितले होते. तर हा जो पॉडकास्ट असणार आहे हा पण अनुभववरती आहे. बऱ्याच जणांचे कॉमेंट्स होते, बऱ्याच जणांना अजून गोष्टी ऐकायच्या आहेत यश दादांकडून. तर नमस्कार दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि खूप छान रिस्पॉन्स होता पॉडकास्टचा. सो ट्राय करूया आपण आज अनुभव कव्हर करण्यासाठी. नक्की नक्की. महाराजांची प्रचिती म्हणाल किंवा महाराजांची कृपा म्हणाल तर ह्या पॉडकास्टच्या आधीपासून आणि पॉडकास्टच्या नंतर देखील प्रेक्षक वर्ग जे आहेत, प्रेक्षक वर्ग म्हणण्यापेक्षा जी जी माणसं संकटामध्ये अडकलेली आहेत, जी जी माणसं दलदलीमध्ये अडकलेली आहेत, त्या प्रत्येकाचा फोन येऊन गेला. त्या प्रत्येकाला स्वामी कृपेचं जे काही मलम आहे ते लावून त्यांची दुःख, त्यांच्या हाल अपेष्टांना आपण योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नांमध्ये मी व्यवस्थितपणे 100% नाही म्हणता येत, पण एक 60 ते 70% व्यवस्थितपणे ती नौका पार करू शकलो. ही स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये जर परफेक्ट असाल तर परमेश्वर तुमच्यावरती अवश्य कृपा करतो किंवा तुम्ही परमेश्वराचे कृपांकित होता. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. प्रत्येक व्यक्तीचा जो जो काही प्रश्न आहे तो महाराजांचरणी मांडल्याच्या नंतर त्यातून जे काही उत्तर किंवा जी काही सेवा किंवा जे काही समोरच्या व्यक्तीला प्रदान केलं जातं, त्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी मतितार्थ, काही ना काहीतरी अर्थ असतो. परंतु ह्या काही कालखंडामध्ये अशाही गोष्टी निदर्शनास आल्या की ज्या गोष्टींमध्ये लोकांना अजिबात धीर नाहीये.
जर तुम्हाला 21 दिवसाची किंवा 41 दिवसाची सेवा प्रदान केलेली असेल तर माणसाला धीर आणि संयम असणं गरजेचं आहे. ती सेवा 21 दिवसानंतर किंवा 41 दिवसानंतरच फलीभूत होईल असं नाही. कारण त्यासाठी तुमचे कर्म देखील अवलंबून असतात. परमेश्वराला किंवा तुम्ही ज्या इष्टदेवतेचं ध्यान करता, ज्या आराध्याला तुम्ही मानता, त्या देवतेला तुमच्याकडनं हवे असते ते फक्त निर्मळ निश्चळ असं नामस्मरण. तुमची योग्य कर्माचा प्रसंग, संपूर्ण विश्व हे कर्मावरती अवलंबून आहे. तुम्ही काय खाता किंवा काय पिता याच्याशी देवाला घेणं देणं नाही. तुमचे कर्म कसे आहेत, तुम्ही कुठल्या योग्य कर्मामध्ये आहात, त्या कर्मानुसारच दिलेली सेवा किंवा दिलेला उपाय हा लागू होतो. अशा वेळेला एखादी व्यक्ती जेव्हा कॉल करून विचारते का बाबा गुरुजी तुम्ही दिलेला उपाय किंवा तुम्ही दिलेले एखादी रेमेडी असेल ती व्यवस्थितपणे काम करत नाही आहे, अशा वेळी समोरच्या व्यक्तीने त्याच्या कर्मविभूषितात झाकून बघणं खूप महत्त्वपूर्ण आहे. बरोबर. कारण जर तुम्ही योग्य कर्मांमध्ये असाल त्यावेळेला तुमचे दिलेले उपाय आणि तुमचे दिलेले जे काही रेमेडीज आहेत त्या तुमच्या शरीरानुसार, तुमच्या कार्मिक अंगभूतानुसार ते कार्य करायला पार पडतात. कळलं तुम्हाला? असे अनेक अनुभव आले. काही स्त्रियांचे अनुभव ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आले. काही कॉलेजच्या मुलांचे प्रॉब्लेम्स होते. इवन काही वयस्कर मंडळी आहेत, कोणाला डोळ्यांचे आजार, कोणाला पाठीचा आजार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं महाराजांचरणी मांडली गेली आणि त्यातून जे जे काही मला उत्तर मिळालं, आजी भरपूरशी लोक म्हणतात देखील की बाबा स्वामी कोणाशी बोलत नाही किंवा स्वामी समर्थ महाराज कसे बोलू शकतात. स्वामी समर्थ महाराज अजिबात कोणाशी बोलत नाहीत. हे काय आहे तर हे एक प्रकारचं रहस्य आहे. महाराज तुमच्या हृदयात, महाराज तुमच्या अंतरी आहेत. तुम्हाला अंतर्मनातनं जे उत्तर येतं त्यासाठी तुम्ही महाराजांशी कृपांकित असणं खूप गरजेचं आहे. आता कृपांकित म्हणजे काय? कोणी VVIP नव्हे किंवा कोणी VIP ही नव्हे. तुम्ही महाराजांचं स्मरण काही वर्षापासून जर करत असाल तर स्वामी समर्थ महाराज तुमच्यावरती नक्कीच त्यांच्या कृपेचा पावदाणा की नाही पण बरसवतात. त्या योग्यतेचं होण्यासाठी किंवा त्या म्हणतो ना आपण की ऐल तीरावरून पैल तीरावरती तुमची जी नाव आहे ती व्यवस्थित नेण्यासाठी तुमचं नामस्मरण देखील असणं खूप गरजेचं आहे. दादा, आता इतके जण आले तुमच्या इथे आणि इतक्या जणांची तुम्ही मदत केली, काही अनुभव सांगा. अनुभव म्हणाल तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अनुभव आले असतील तर ते पिशाचीय शक्ती जे आपण म्हणतो त्यांच्याशी सामना करण्याचे अनुभव हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आले. सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणाल तर अनेक घरांमध्ये प्रॉब्लेम आहेत, अनेक ऑफिसांमध्ये प्रॉब्लेम आहेत, काही दवाखान्यांमध्ये इश्यू आहेत, काहींच्या पार्लरमध्ये देखील इश्यू आहेत. आजच्या ह्या कालखंडात, ह्या कलियुगामध्ये कॉम्पिटिशन हे एवढं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे की त्या कॉम्पिटिशनमुळे देखील एकमेकांवरती तंत्र केलं जातं. याच्यासाठी इतर व्यक्ती देखील नाही, आम्ही देखील अपवाद असतो. आमच्यावर देखील ह्या गोष्टी केल्या जातात. सांगायचा किस्सा म्हणाल तर पनवेलमध्ये एक जागा आहे, त्या ठिकाणी एकाच्या घरामध्ये गेलो असताना त्यांच्या घरामध्ये त्यांच्या ब्रह्मस्थानावरती, घरातलं जे ब्रह्मस्थान आहे त्या ब्रह्मस्थानावरती एका लहान मुलीला तिथे पुरलं होतं. आणि ही गोष्ट काही दशकापूर्वी म्हणण्यापेक्षा काही वर्षापूर्वी झाली होती. त्या ठिकाणी सगळं कॉन्क्रिटीकरण किंवा लाद्या वगैरे सगळ्या गोष्टी केल्या गेल्या, पण ती मुलगी महिन्यातले काही विशिष्ट दिवस आहेत त्या दिवसाला फ्रॉक घातलेली मुलगी त्यांच्या घरामध्ये दिसते. आणि ती मंडळी हे देखील सांगतात की बाबा ती मुलगी आम्हाला त्रास देत नाही, पण त्या मुलीचं एक आहे की घरातल्या वस्तू ज्या आहेत इकडच्या वस्तू तिकडे करण्याचं कार्य ती करते. म्हणजे जर तुमचा मोबाईल म्हणा किंवा एखादं भांड म्हणा किचनमध्ये आहे तर ते किचन मधून हॉलमध्ये दुसऱ्याच ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी त्या गोष्टी, पण ह्या गोष्टी एका दिवसापुरता असतात. पण कसं आहे, कितीही झालं तरी ती पिशाचीय शक्ती आहे. आपण त्यांना हलक्यात घेणं हा म्हणजे आपला सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. कारण ते मनुष्य नाहीयेत. मनुष्य जर आपल्यावर कोपला तर आपण त्याला शांत करू शकतो,
पण हे पिशाच कोपलं तर त्याला शांत करणं आपल्या हातात नाही. मग त्यासाठी सदैव तत्पर म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज, दत्तरूपी श्री स्वामी समर्थ महाराज. अशावेळी त्या व्यक्तीच्या घरामध्ये दत्तमाला मंत्राचं पठण आणि श्री दत्त यागाचं आयोजन केलं गेलं. त्या आत्म्याशी संपर्क केला गेला की बाबा तुझं काय आहे, तुझं इथे उद्दिष्ट काय आहे. त्यावेळी त्या मुलीनी काही गोष्टी अशा सांगितल्या. ते जे काही सोल होतं ते त्रास देण्या हेतून होतं, ते सोल मदतीसाठी होतं, तरी देखील त्या सोलला मोक्ष प्राप्ती होणं गरजेचं होतं. तेव्हा त्या व्यक्तीचं जे काही म्हणणं आहे, ती जी सोल आहे त्या मुलीची, तिचं ऐकून घेतलं. त्या ब्रह्मस्थानावरती खोदल्यानंतर जवळजवळ एक 6 ते 7 फूट खड्डा केल्यानंतर तिथं त्या व्यक्तीचे काही गोष्टी आढळून आल्या. अक्षरशः ते म्हणाल तर अत्यंत काय म्हणतो आपण की गुणास्पद कार्य होतं. पण अशा वेळेला त्या गोष्टीचं सगळं आपण प्रॉपर विल्हेवाट लावून प्रॉपर अग्निदाह संस्कार करून त्या घरामध्ये विशिष्ट यंत्र, विशिष्ट तंत्रांनी अभिमंत्रित केलेल्या वस्तू त्या ब्रह्मस्थानावरती पुरून झाल्याच्या नंतर त्या घरामध्ये श्री दत्तमाला मंत्राचं आणि दत्तयागाचं आयोजन केलं. आज ते घर सुखानं नांदत आहे. म्हणजे असे देखील अनेक आत्मे आहेत की जे तुम्ही तिथं गेल्यानंतर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतात की आम्हाला त्या योनीतना मुक्तता द्या, आम्हाला त्या गोष्टीमधून बाहेर काढा. कारण आपल्याला देखील एक विशिष्ट वयोमर्यादा असते, तशी त्यांना देखील वयोमर्यादा असते. पण त्या वयोमर्यादेच्या पलीकडे जर एखादी व्यक्ती किंवा एखादी सोल जगत असेल तर तिला असह्य जगणं होतं. मग त्यासाठी हवा असतो तो मोक्ष. मोक्षाचे मोक्ष देणारे दाते कोण? तर स्वामी समर्थ महाराज. मग ज्या काही गोष्टी आपण करतो त्या महाराजांच्याच सांगण्यानुसार आणि महाराजांच्या सल्ल्यानुसार कराव्या, तेव्हा त्या कार्याला पूर्तता देण्याचं काम स्वामी करत असतात. असे असंख्य पॉडकास्ट बघितलेले आहेत की ज्याच्यामध्ये लोक म्हणतात की आम्ही हे भूत बघितलं, अमकं डाकीण बघितली, शाकीण बघितली. तर लोक हे देखील म्हणतात, विचारतात देखील आजही की बाबा ही गोष्ट आहे का? तर हो, 100% पिशाच शक्ती आहे. जिथे देव आहे तिथे दानव देखील आहेत आणि जिकडे दानवीय ताकद आहे तिथं दैवी ताकद देखील आहे. ज्यांना कुणाला हा अनुभव घ्यायचा असेल अशा लोकांनी गाणगापूरला जावं. श्री दत्त महाराजांची जेव्हा पालखी निघते, ज्याला सवारी म्हणतात, त्यावेळेला काही जणांच्या अंगामध्ये असलेली भूतं उफाळून बाहेर येतात. अशा वेळेला तिथे उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती महाराजांचं स्मरण करत असतो. कारण ऑलरेडी त्यांची भीतीनी घाबरगुंडी उडालेली असते. पण ते अधिकार क्षेत्र श्री दत्त महाराजांचं असल्या कारणामुळे तिथं पिशाचीय शक्ती चालत नाही. ज्यांचं म्हणणं आहे की नाही असं काहीच नाही, अशा मंडळींनी दत्तक्षेत्री जाऊन त्याचा स्वतः अनुभव घ्यावा. अशी काही उपटसुंभ लोक आली जे म्हणतात की दैव नाहीये, दैवी शक्ती नाहीये. अशा लोकांना देखील सांगण्यात आलं की बाबा दैवाशिवाय पर्ण हलत नाही, दैवाशिवाय जलाची गती होत नाही. अशा वेळेला दैव नाही हे बोलून चालणार नाही. कारण ज्यावेळी तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी डॉक्टरकडे जातात, तेव्हा काही गोष्टी डॉक्टरांच्या हातात नसतात. पण अशा वेळेला डॉक्टर देखील म्हणतात की आता सगळं वर्षाच्या हातात आहे. बरोबर आहे. असं म्हणणारा डॉक्टर देखील त्या धन्वंतरी देवाची उपासना करूनच वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदवी प्रदान करतो. हे नेहमी लक्षात ठेवावं. कारण त्यांचा देखील कुठेतरी मूळ बेस आहे, त्यांचा देखील कुठेतरी मूळ काहीतरी पाया जोडलेला आहे. तसंच आपला पाया कोणाशी आहे तर अध्यात्माशी, आपला पाया कोणाशी आहे तर आपल्या इष्ट देवतेशी. ते जर आपण ठाऊक केलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पडायला चालू होतात. तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल अनुभव असतील. आतापर्यंत बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांना स्पिरिच्युअल अनुभव झालेत आणि आतापर्यंत त्यांना क्षणोक्षणी स्वामींनी मदत केली आहे. तुम्ही नक्की पॉडकास्ट मार्फत ते लोकांपर्यंत पोहोचवू शकता. माझा पण नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे हे जे अनुभव आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतील. दादा, आता बरेच लोकांचे ना प्रश्न असतात. म्हणजे कधी कधी काय होतं की आपले प्रेक्षक ट्राय करतात, गेस्ट जे येतात आपल्या इथे त्यांना कॉल करण्यासाठी नाही तर मेसेज करण्यासाठी, पण काही कारणांमुळे रिप्लाय नाही येत. तर मला मेसेजेस येतात आणि मला ते विचारतात की माझ्या लाईफमध्ये खूप मोठा प्रसंग आहे, तर मला काहीतरी साधना द्या.
हम्म. जी मी रोज करू शकेल आणि त्याच्यातून काही मार्ग निघतील. तर आता काय की सगळ्यांना पोहोचणं डिफिकल्ट असतं, म्हणजे ते नाही समजलं. पोहोचू शकत काही कारणांमुळे. हम्म. तर अशांनी जे आता हा पॉडकास्ट पाहतायत, हम्म. तर त्यांनी कोणती साधना करायला पाहिजे ज्याच्यानी ह्या गोष्टी जरा त्यांच्यासाठी सोप्या होतील? ओके, सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पॉडकास्टच्या दृष्टिकोनातून बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षक मायवर्गाच्या दृष्टिकोनातनं हा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रत्येक जण काही ना काहीतरी लाईफमध्ये गोल अचीव करणं महत्त्वपूर्ण ठरतो. पण अशा वेळेला नामस्मरण किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या करून देखील माणसाला प्रचिती येत नसते. बरोबर. ह्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी माणसाचा कर्मिक भाग देखील खूप इम्पॉर्टंट रोल करतो. अशा वेळेला साधना म्हणाल तर साधना ही तुम्ही सांसारिक जीवनामध्ये राहून देखील करू शकता. अन्यथा विरक्त जीवन जगणं जर तुम्हाला पॉसिबल असेल तर ते देखील करून तुम्ही साधना करू शकता. अशा वेळेला तुम्ही स्वामी माला मंत्राची साधना तुमच्या आयुष्यामध्ये अवलंब करू शकता. स्वामी माला मंत्र हा स्वामी समर्थ महाराजांचा माला मंत्र आहे. जसा श्री दत्त संप्रदायामध्ये दत्तमाला मंत्राचं खूप महत्त्व आहे, तसंच स्वामीचा जो काही वर्ग आहे जो महाराजांना मानतो अशा प्रत्येक स्वामी सेवकासाठी स्वामी माला मंत्र हा खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्या काही पौर्णिमा आहेत किंवा ज्या काही अमावस्या आहेत अशा वेळेला घरामधलं जे काही ऊर्जेचं स्थान आहे कमकुवत होत असतं. अशा वेळेला तुम्ही ज्या काही लाकडाच्या समिधा ज्या आपण होमामध्ये अर्पण करतो त्या समिधा, तूप असेल तर तूप, डालडा असेल तर डालडा, अन्यथा तेल असेल तर तेल, तुमच्या आर्थिक कुवतीनुसार शेणाच्या गोवऱ्या होमकुंडामध्ये रचून तुम्ही ह्या स्वामी माला मंत्राची 21 किंवा 11 आवर्तनं तुमच्या घरामध्ये नित्य पौर्णिमा अमावस्येला करू शकता. ह्याच्याने तुमच्या भोवती येणारं जे काही वलय आहे, पॉझिटिव्ह एनर्जीचं वलय, ते टिकून राहायला मदत होते. सगळ्यात महत्त्वपूर्ण दत्तमाला मंत्र जसा तुम्ही उत्कंठतेने म्हणता त्याच पद्धतीने तुम्ही स्वामी माला मंत्र बेंबीच्या देठापासून म्हणणं गरजेचं आहे. कारण महाराजांचं वाक्य आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. स्वामी माला मंत्र ते शिकवतो. हे दररोज बोलायचंय? हे तुम्ही नित्यनियम म्हटलं तरीही चालेल. हा तुमच्या साधनेचा भाग आहे. देवासमोर एखादी अखंड सुपारी, ₹1.25 त्याच्यावर सुपारी ठेवावी आणि त्याच्यावरती अखंड अक्षता, हळद कुंकू टाकून हा संकल्प चालू करायचा. ही एक प्रकारची स्वामी साधना आहे. ज्यांना असं वाटतंय की बाबा हिमालयात न जाता तशा प्रकारची साधना आम्हाला घरात करायची, तर अशा वेळी समोर एक पणती किंवा तुपाचा दिवा लावावा. त्याच्या समोर बसून तुम्ही हा स्वामी माला मंत्र मनातल्या मनात म्हणून उदबत्तीची राख आहे ती तुम्ही तुमच्या कपाळावरती संरक्षक कवच म्हणून लावू शकता. ही सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. खूप लोकांना स्वामी यंत्र देखील माहिती नाहीये. स्वामी समर्थ महाराजांचं देखील एक यंत्र आहे. तसं दत्त क्षेत्र किंवा दत्त संप्रदायामध्ये श्री दत्त महाराजांची काही विशिष्ट यंत्र आहेत की ज्या यंत्राच्या स्थापनेने तुमच्या घरातलं दुःख दूर होत नाही, पण कसं आहे त्या दुःखाला लढण्याची ताकद तुमच्यामध्ये येते. परमेश्वर काय करतो, तुमचे जे काही कर्मिक भाग असतात त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण होतात किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उद्भवत असतात. मग तो सुखाचा भाग असेल किंवा दुःखाचा भाग असेल, अशा वेळेला हे जे काही यंत्र आहेत ही यंत्र तुम्हाला त्यातून बाहेर काढत नाही, तर तुम्हाला त्यातून एक योग्य मार्ग दाखवतात. कळलं तुम्हाला की बाबा एखाद्या यंत्राची पूजन किंवा एखाद्या गोष्टीचं पूजन विधी केल्याच्या नंतर त्या जखमेला बरं व्हायला ते मदत नाही करत, पण त्या जखमेचं योग्य निदान किंवा योग्य मलम बाबा तिथे ठेवलेलं आहे, तर ते तुम्हाला रस्ता दाखवणार. त्यानुसार तुम्ही आणून तुमच्या हाताने लावायचं आहे. स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज वेळोवेळी पदोपदी तुमच्यासोबत उपस्थित असतात. याची सगळ्यात महत्त्वपूर्ण अनुभूती म्हणाल तर तुम्ही आज प्रवास करून जो काही घरातना तुम्ही सकाळी निघता, संध्याकाळी दगदगीतून ट्रेनमधून म्हणा, गावाला कोण असेल तर एसट्यांमधून म्हणा, प्रवास करून घरी येता सुखरूप घरी पोचणं ही देखील एक स्वामी अनुभूती आहे. त्यासाठी तुम्ही रोजच्या रोज मठात जाणं इम्पॉर्टंट नाही, तुम्ही नामस्मरणात राहणं गरजेचं आहे.
एक असा मध्यंतरीच्या काळामध्ये एक असा प्रसंग आला की ज्या प्रसंगामध्ये पुण्या साईडला भरपूर प्रमाणामध्ये व्हिजिट झाल्या. हां एक कॉलेजवयीन मुलगी, हां. त्या मुलीवरती एकाने तंत्र केलेलं. अच्छा. ते तंत्र देखील असं होतं की अक्षरशः त्या मुलीला म्हणजे मसान तंत्र ज्याला म्हणतात, स्मशानिक तंत्र सोडलं जातं, ज्याच्यामध्ये त्या मुलीच्या अंगावरती असं काही सोडलं होतं केसांच्या द्वारे. म्हणून वाडवडील कायम सांगत असतात की रात्रीच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी केस मोकळी सोडायची नाहीत, केस बरोबर. ओली ठेवू नयेत, गजरा मोठ्या प्रमाणात माळून कुठेही जाऊ नये. अशा वेळी त्या मुलीकडनं काही शालेय जीवन, कॉलेज जीवनामध्ये इन्स्टावर म्हणा किंवा फेसबुकवर म्हणा ज्या काही चुका झाल्या, त्या चुकांचे दुष्परिणाम अक्षरशः बदला घ्यायसाठी अक्षरशः त्या मुलीची जी काही शरीरयष्टी होती ती अगदी गुटगुटीत, पण अक्षरशः 2 महिन्यानंतर ती मुलगी अक्षरशः फाटा झाली. ज्यावेळी त्यांच्या घरी गेलो, सगळ्या गोष्टी चेक केल्या, त्यावेळेला स्पष्टपणे त्या मुलीच्या केसांमध्ये जाणवतंय की बाबा तिच्यावरती मसान तंत्र केलेलं आहे. अच्छा. आणि हे काही विशिष्ट असे तंत्र असतात, ते विशिष्ट अशा यंत्रांद्वारेच केले जातात, ज्याच्यामध्ये बाळंतीणबाई जी असते, मेलेली ओली बाळंतीणबाई, तिच्या कमरेतले जे हाड असतं त्या हाडापासून एक विशिष्ट यंत्र तयार केलं जातं. अच्छा. आणि त्या यंत्राचा वापर एखाद्या व्यक्तीवरती मसान क्रिया करायची असेल तेव्हा केली जाते. म्हणून सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणायची, आत्ताचा जो काही यूथ, एक तरुण वर्ग आहे, त्यांना माझी एक महत्त्वपूर्ण विनंती आहे की तुम्ही इन्स्टावरती, फेसबुकवरती किंवा इतर कुठल्याही सोशल मीडियाचा वापर करून जर तुम्ही तुमचे फोटो पोस्ट करत असाल तर ते करणं थांबवा. कारण लोकांना कायम तुमचं दुःख बघायला आवडतं. तुम्ही सुखामध्ये जे आहात ना, ते फक्त तुम्ही तुमच्या चौकटीत, तुमचे आई वडील, तुमचा भाऊ बहीण आणि तुमची बायको, ह्या चौघांमध्ये अधोरेखित राहूनच ते सेलिब्रेशन करा. अच्छा. पण तुम्ही फाटकी चप्पल घातली ना, हे तुम्ही सोशल मीडियावर दाखवा. का दाखवा? तर लोकांना तुम्ही दुःखी आहात हे बघणं म्हणजे लोकांचा आनंद आहे. पण तुम्ही सुखी आहात हे जेव्हा लोकांना कळतं ना, इंस्टाग्रामवरून किंवा अगदी फेसबुकवरना किंवा कुठल्याही माध्यमातून, त्यावेळेला लोक तुमचं सुख बघून दुःखामध्ये पडतात की अरे ह्याचं असं चांगलं कसं चाललंय. ह्या अशा अनुषंगाने, ह्या अशा ईर्षेने देखील तंत्रक्रिया केली जाते. त्या मुलीच्या घरी जेव्हा आम्ही गेलो त्यावेळी काही विशिष्ट परीक्षण केले गेले. इवन तिच्या केसांवरती, तसा एक प्रत्येक शरीराच्या अंगाचा एक महत्त्वपूर्ण भाग असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही त्या शरीराच्या अंगाला घेऊन, स्पर्श करून तुम्ही त्याच्यामध्ये होणाऱ्या ज्या काही संवेदना आहेत, ज्या काही जाणीवा आहेत, त्या देखील तुम्ही प्रॉपरली क्लिअर करू शकता व्यवस्थितपणे. तेव्हा असं जाणवलं की ते स्मशानिक तंत्र केलेलं आहे. मग त्या मुलीला देखील काही गुग्गळ म्हणजे धुपाचे 52 प्रकारचे ऊद येतात. एक त्या उदांमध्ये विशिष्ट अशी मंत्रशक्ती किंवा जे काही एक आपण म्हणतो ना की एक पॉझिटिव्ह एनर्जीचे मंत्र, ते टाकून त्या मुलीला नित्यनियम काही रिच्युअल्स आहेत ते प्रॉपर पार करायला सांगितले. आणि काही विशिष्ट पूजा होत्या त्या देखील त्यांना करायला सांगितल्या. अगदी तर अगदी जर एखाद्याची परिस्थिती नसेल तर अशा वेळी त्याला त्याच्या एक योग्य अनुषंगाने देखील आपण रेमेडी किंवा उपाय हे दिले जातात. फक्त लोक काय करतात ना की ती सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांचं लक्ष असतं ते फक्त त्या 21 दिवसांवर, किंवा गुरुजींनी सांगितलंय 21 दिवसामध्ये ती सेवा पूर्ण होणार. त्यानंतर पण त्यांचं लक्ष मंत्र साधनेवर नाही, त्या 21 दिवसांवरती असतात. बरोबर आहे की ते कधी संपते आणि माझं कार्य कधी होते. पण तुम्ही दिवस मोजायचे नाहीत. तुम्ही तुमचं मंत्रोच्चारण कसं तुम्हाला वाढवता येईल, तुमचा ऑरा कसा बळकट करता येईल, हे खूप महत्त्वपूर्ण आहे. त्या मुलीने देखील तेच केलं. मंत्र साधना दिली गेली, त्यातून त्या मुलीचा ऑरा बळकट होऊन दिलेलं जे काही आहे ते तुटलं. आणि आज त्या मुलीच्या आईचा अक्षरशः फोन येतो की गुरुजी त्या मुलीचं म्हणजे त्यांची जी मुलगी आहे त्या मुलीला खूप छान असा इफेक्ट पडतो आहे. जी मुलगी अमावास्या पौर्णिमेला वेड्यासारखं वागायची, घरामध्ये आदळापट करणं, ह्या ज्या काही गोष्टी घडत होत्या
त्या घडायच्या बंद झालेल्या आहेत. आता मध्यंतरीच्या काळात अलिबागमध्ये जाणं झालं. अलिबागमध्ये एक पार्लर आहे, इथं वैयक्तिक कारणामुळे त्यांचं नाव नाही घेणार. त्या पार्लरमध्ये देखील त्यांनी जी काही वास्तू निवडली होती पार्लरसाठी, प्रचंड मोठं पार्लर, अगदी सगळ्या म्हणजे सुखसाधनाच्या सगळ्या गोष्टी पार्लरमध्ये, पण त्या पार्लरमध्ये गेल्याच्या नंतर काही वास्तूतले दोष आढळून आले. का ज्या गोष्टी ज्या ठिकाणी पाहिजेत त्या गोष्टी तिथे नव्हत्या. अशा वेळेला त्या व्यक्तीला जेव्हा आम्ही परीक्षणासाठी जातो अशा वेळी त्या व्यक्तीला तारक मंत्राची जी काही अभिमंत्रित केलेली एक जलाची बाटली असते, जी प्रॉपर अभिमंत्रित करून आम्ही व्हिजिटच्या वेळी देखील देणं करतो. तुम्ही घेऊन जाता? हो, आम्ही स्वतः नेतो. किंवा काही विशिष्ट असे खडे आहेत ते देखील विशिष्ट दिशेमध्ये, कारण कसं आहे ते खडे तुम्हाला निवडत असतात, ते खडे तुमची वास्तू निवडत असतात. मग अशा वेळी ते एका योग्य दिशेमध्ये ठेवले जातात आणि त्यातून त्या धंद्यामध्ये म्हणा किंवा त्या वास्तूमध्ये म्हणा पॉझिटिव्ह एनर्जी आणायला आपण एक म्हणतो ना की खेचणं, ब्रह्मांडातली ऊर्जा खेचणं, त्यासाठी ते मदत करत असतात. अशा वेळी देखील त्या ताईंना खूप चांगले रिझल्ट आले. अच्छा, त्या दत्तमाला मंत्राच्या पाण्याने? हो, त्या स्वामी महाराजांचा जो काही मंत्र होता, काही विशिष्ट गुप्त मंत्र आहेत, जे गुप्त मंत्र साधनेतून किंवा काही विशिष्ट अशा प्रायोगिक कारणातून तयार केले गेलेले असतात की जे त्या वास्तूच्या अनुषंगाने होतात. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट, ज्याच्या वेळी आम्ही एखाद्या व्हिजिटला जातो त्यावेळी महाराजांकडे मुहूर्त मागितला जातो. म्हणजे जर स्वामी समर्थ महाराजांनी ग्रीन सिग्नल दिला तरच त्या घरी जाणं होतं, अन्यथा त्या घरी जाणं होत नाही. मग ती कितीही मोठी किंवा कितीही लाखाची त्यांनी दक्षिणा दिली तरी देखील तिथं जाणं होत नाही, कारण पैसा आयुष्यभर कमवायचा आहे. बरोबर. पण महाराजांचा शब्द न मोडणं ही देखील सगळ्यात मोठी सेवा आहे. बरोबर आहे. जर महाराजांचा शब्द मोडून तुम्ही पुढे गेलात तर मग त्याचा फटका आहे. अशा वेळी त्या ज्या काही लेडी होत्या त्यांना देखील त्या गोष्टीचा अनुभव खूप चांगला आला. दादा, घरामध्ये पॉझिटिव्हिटी हवी आहे तर काय करावं? सिंपल गोष्ट. सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र हा तुमच्या गुरूंचा नाही तर तुमच्या सद्गुरूंचा दिलेला अनमोल असा खजिना आहे. तारक मंत्रामध्ये ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. काय करायचंय, एक पेला घ्यायचा आहे, त्या पेल्यामध्ये पूर्ण पाणी भरायचंय, त्याच्यावरती तुमची 5 बोटं जी आहेत, डावा हात खाली ठेवायचा, उजव्या हाताची 5 बोटं त्याच्यावर ठेवायची किंवा बुडवायची. आता ह्याच्यामध्ये देखील लोकांमध्ये संभ्रम आहे, तर ती मी बुडवलीत तरी चालतात किंवा वरच्यावर ठेवलीत तरी चालतात. आणि तारक मंत्र जो आहे तो तुम्ही 11 वेळा म्हणा, तुमच्या अनुषंगाने म्हणा, आणि तो म्हणून झाल्याच्या नंतर ते जल जे आहे ते तुम्ही संपूर्ण घरामध्ये शिंपडू शकता. हे तुम्ही नित्यनियम त्रिकाळ करा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, तिन्ही वेळेला हे करायचंय. ह्याच्याने काय आहे ना की तुमच्या घरामध्ये नांदणारी जी काही लक्ष्मी आहे किंवा तुमच्या घरामध्ये नांदणारा जो काही एक वास्तुपुरुष आहे तो ह्या मंत्राच्या अभिमंत्रित केलेल्या जलाच्या पाण्याने चार्ज व्हायला मदत होतो. ही सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे. म्हणून तारक मंत्राने अभिमंत्रित केलेलं जल तुम्ही निश्चितच तुमच्या घरामध्ये शिंपडा. इतर कोणी काहीही बोलून देत त्याकडे लक्ष नाही द्यायचंय. तारक मंत्र हा आपल्या चांगल्यासाठी, आपलं चांगलं होण्यासाठी महाराजांनी त्या व्यक्तींकडनं घडवून घेतलेला आहे. ज्यावेळी तो तारक मंत्र ऍक्टिव्ह होतो त्याचा विशिष्ट असा लक्ष जप केल्याच्या नंतर तारक मंत्र तुमच्या जिभेवरती सरस्वती निर्माण करायला मदत करतो. सरस्वती निर्माण म्हणजे काय, तुम्ही जी जी गोष्ट म्हणाल त्या त्या गोष्टीला युनिव्हर्स, ब्रह्मांड जे आहे स्वीकृती देत असतं. त्याला म्हणतात तुमच्या वाचेवरती सिद्धी किंवा सरस्वती असणं. पूर्वीच्या काळामध्ये आपण बघितलेलं आहे की अनेक ऋषी मुनींच्या जिभेवरती सरस्वती होती, रिद्धी सिद्धी होत्या, ते बोलतील ते म्हणतील ते होणार. हेच तुम्हाला तारक मंत्र देणार आहे. तुम्हाला कुठल्याही बुवाकडे बाबाकडे जाण्याची गरज नाही. जर तुमचा तारक मंत्र स्वयंसिद्ध तुम्ही जर केलात तर तुम्ही स्वतःचे शिल्पकार स्वतः होणार. हे कायम लक्षात ठेवायचं. त्यामुळे इतर कोण काय बोलतंय किंवा लोक काय बोलत आहेत यात लोकांचा हा देखील संभ्रम आहे की बाबा पाण्यात बोटं बुडवू नयेत. तुझीच बोटं आहेत, तुलाच तुझ्या पाण्यात बुडवायची आहेत. जे काय आहे ते जर तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीने केलं तर ते तुम्हाला बाधणार नाही. जसं मग गेल्या वेळेला उदाहरण दिलेलं आहे, पेढा प्रसाद म्हणून खाल्ला तर तो बाधत नाही, पण तो जर अतिरिक्त खाल्ला नॉर्मल म्हणून तर डायबिटीज होणार. डायबिटीज न होण्यापेक्षा तुमच्या पोटामध्ये बाधा होईल. बरोबर आहे. हे सगळ्यात महत्वपूर्ण आहे. त्यामुळे तारक मंत्राचा जप तुम्ही त्रिकाळ तुमच्या घरामध्ये करणं गरजेचं आहे. बरोबर आहे.
जर तुमची वास्तू त्यासाठी अनुकूल नसेल तर स्वामी समर्थ महाराज त्या तारक मंत्राच्या एनर्जीमधून किंवा त्या शक्तीद्वारे तुमच्या वास्तुपुरुषाला देखील सरळ करायचं काम महाराजांच्या हातात आहे. म्हणून तारक मंत्र हा तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा शिल्पकार आहे जो तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवतो. तारक मंत्रावरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. भले त्याने तुमच्या आयुष्यामध्ये काहीही न घडवो किंवा काही न होवो, पण योग्य वेळ आल्याच्या नंतर तारक मंत्र त्याचं फळ द्यायला चालू करतो. आणि हे माझे नाहीत तर अनेक स्वामी भक्तांचे स्वानुभव आहेत. बरोबर आहे. आज तुम्ही प्रचंड रील्स आहेत महाराजांच्या तारक मंत्राचे, कमेंट्स बघा, 1-2 मूर्ख टाळकी सोडली तर 100 त्याच्यामध्ये चांगल्या कमेंट आहेत तारक मंत्राबद्दल. ती 100 लोक वेडी नाहीयेत की ज्यांनी तारक मंत्राचे अनुभव घेऊन त्यावर कमेंट्स टाकलेल्या आहेत. त्यामुळे हा उपाय जगातला सर्वोत्तम उपाय आहे जो तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी नांदायला मदत करतो. तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल अनुभव असतील. आतापर्यंत बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांना स्पिरिच्युअल अनुभव झालेत आणि आतापर्यंत त्यांना क्षणोक्षणी स्वामींनी मदत केली आहे. तुम्ही नक्की पॉडकास्ट मार्फत ते लोकांपर्यंत पोहोचवू शकता. माझा पण नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे हे जे अनुभव आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतील. मध्यंतरीच्या काळामध्ये एक फॅमिली आहे, त्यांच्या हॉटेलमध्ये व्हिजिट केली होती. त्यांचं अगदी एक 4 ते 5 माळ्याचं एक मोठं हॉटेल आहे. खूप नामांकित असे प्रस्थ आहेत आणि त्यांच्या हॉटेलमध्ये अक्षरशः जशी प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण म्हणतो की एक प्रकारची चढाओढ असते, त्या चढाओढीच्या दृष्टिकोनातनच त्यांच्या हॉटेलमध्ये धंदा कमी व्हावा किंवा कस्टमर येऊ नये किंवा रिव्ह्यूज म्हणा, व्ह्यूज म्हणा, ह्या गोष्टी होऊ नये म्हणून त्यांच्या हॉटेलमध्ये काही गोष्टी सोडल्या गेलेल्या. अच्छा. इवन त्या वास्तूचा जो काही पाया आहे, जो काही गाभा आहे, तो मुळातच शुद्ध होता, पण त्याच्यावर जेव्हा अशुद्ध गोष्टी सोडल्या गेल्या त्यावेळेला त्या पूर्ण वास्तूचा गाभा किंवा पाया जो आहे तो बिघडून गेला. अशावेळी तिथं 3 दिवस 3 रात्र थांबून पूर्ण हॉटेलमध्ये परीक्षण केलं गेलं. त्यावेळेला काही गोष्टी जाणवल्या, त्यांना सांगितल्या, त्यांना पटल्या आणि त्याच्यावरती दिलेल्या ज्या काही रेमेडीज होत्या त्यांच्या हॉटेलच्या व्यवसायाच्या अनुषंगाने त्या त्यांनी पूर्ण केल्या. अच्छा. पूर्ण केल्यानंतर आज त्या घटनेला 3-3.25 महिने उलटतील, पण त्यांचे खूप चांगले रिव्ह्यूज आहेत. का दिलेल्या ज्या काही गोष्टी होत्या, एक त्रिशूळ होतं अभिमंत्रित केलेलं, ते देखील त्यांना दिलं प्रवेशद्वारावर लावण्यासाठी. त्या त्रिशूळाने देखील त्याची कमाल केली आणि जे काही त्यांच्या व्यवसायामध्ये लॉस झाला किंवा जो काही लॉस बेअर त्यांना करावा लागला तो प्रचंड प्रमाणामध्ये प्रॉफिट, म्हणजे मी हे म्हणणार नाही कव्हर झाला बाबा लाखाचा धंदा तुमचा होईल, पण जो तुमचा लॉस 10,000वर होत होता तो 50,000वरती नक्की गेला. कॉलेज वाईन मुलं, त्यांचे देखील खूप कॉल आले. अगदी आता रिसेंटली एकाचा अनुभव घ्यायचा म्हणाल तर एका कॉलेजच्या मुलाचा फोन आला की दादा अमकी मुलगी आहे, त्या मुलीवरती माझं प्रेम आहे आणि मला तीच मुलगी हवी आहे. ओके. त्या मुलाला सांगितलं. आता मग दादा जेव्हा हे येतात तेव्हा ते पत्रिका घेऊन येतात तुमच्याकडे, तेव्हा तुम्ही बघता? नाही, सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट पत्रिकेचा भागच नाही. अच्छा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी कोणी व्यक्ती लाईव्ह हजर राहते तो लाईव्ह पर्सन किंवा जर फोनवरून त्यांना मार्गदर्शन होत असेल तर त्या व्यक्तीचा फोटो किंवा काही प्राथमिक गोष्टी, इवन त्यांची कुलदेवता, ही सगळ्यात मुख्य आहे. कारण कुलदेवतेला आमंत्रण देऊन, कुलदेवतेचं आवाहन करूनच पुढील प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं मिळतात. एखाद्या व्यक्तीला जर कुलदेवता माहीत नसेल तर त्या व्यक्तीने तुळजाभवानीचं नाव, अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचं नाव पाठवलं तरीही चालतं. अशा वेळेला त्या देवतेला आमंत्रण देऊन, आवाहन करून काही प्रश्न विचारले जातात. त्या मुलाची आणि त्या मुलीची ज्या काही रंगसंगती किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या माझ्या परीने मी चेक करण्याचं काम करतो, त्या चेक केल्याच्या नंतर सदर मुलाने जर मुलीशी लग्न केलं तर त्या मुलाला पुढे जैविक धोका, म्हणजे काही ना काहीतरी त्याच्या बाबतीत अपघटना घडू शकते, हे सांगून देखील त्या मुलाचं म्हणणं की बाबा मला तिच्याशीच लग्न करणं आहे. मग अशा वेळेला देखील त्याला काही रेमेडीज किंवा काही उपाय दिले गेले.
कारण हे त्यांचे कार्मिक भाग असतात. बरोबर आहे. हा. हे सगळ्यात महत्त्वपूर्ण. त्या मुलीचं त्याच्या आयुष्यामध्ये येणं किंवा नंतर जो काही धोका उद्भवणं, ह्या गोष्टी तुम्ही आम्ही नाही, बरोबर. तर त्या विधात्याने लिहून ठेवलेले असतात. हम्म. लोक हे देखील म्हणतील की तुम्ही विधात्याचं वाचणारं कोण, बरोबर. किंवा आमचं फक्त एकच काम आहे, अवघे जन सुखी व्हावे. हे एकमेव कार्य हातात घेऊन हे स्वामी कार्य उभं राहिलेलं आहे. मग अशा वेळेला ट्रोलिंग करणारी लोक किंवा तुमच्याशी एक म्हणतो ना वाद घालणाऱ्या लोकांशी तुम्ही कुठल्याही प्रकारचा उत्तर न करता तुमचं कार्य चालू ठेवायचं आहे. बरोबर आहे. अशी अनेक मंडळी आहेत की जी तुमच्याशी वाद घालतील, तुमच्या विरुद्ध बोलतील. अगदी काही पॉडकास्ट असेही आहेत की तुमचे खूप चांगले जातात आणि नंतर काही काड्या करणारी मंडळी त्याच्यामध्ये मुद्दामहून देखील रिव्ह्यूज म्हणा, काही गोष्टी आहेत, रिव्ह्यूज वाईट टाकण्याचे काम करत असतात. तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे आहात, तुम्ही काय आहात हे तुमच्या स्वामी महाराजांना जर माहिती असेल तर तुम्हाला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. बरोबर. हे सगळ्यात महत्त्वपूर्ण, सगळ्यात महत्त्वाची अनुभूती स्वामींची म्हणाल तर मध्यंतरीच्या काळामध्ये दिल्लीसारख्या ठिकाणी व्हिजिटला जाण्याचा योग आला. पण जसं मी सगळ्यात आधी सांगितलं, महाराजांना विचारल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचं पाऊल पुढे टाकत नाही. जर तुम्हाला लाखाचे 12 लाख मिळत असतील तरी देखील नाही. स्वामींना विचारणा केली, बाबा महाराज अशा अशा ठिकाणी अशा अशा देशात प्रदेशामध्ये जाणं योग्य आहे का. अशा वेळेला स्वामी समर्थ महाराजांनी स्पष्ट नकार दिला. ओके. ही घटना घडल्याच्या अवघ्या 4 दिवसानंतर दिल्लीमध्ये सगळ्यात मोठा जो बॉम्बस्फोट झाला मध्यंतरीच्या काळात, बरोबर आहे. अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले. करेक्ट. ही घटना तिथे घडून आली. महाराज तुम्हाला जर रेड सिग्नल देऊन थांबवत असतील तर तुम्ही थांबणं खूप गरजेचं आहे. हे माझ्या बाबतीत नव्हे, प्रत्येकाच्या बाबतीत. बरोबर. प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराज आहेत. तुम्ही प्रत्येकाने महाराजांना विचारणा करूनच बाहेर पडणं गरजेचं आहे. जसं लोक म्हणतात की तुम्हाला जर स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये म्हणा किंवा कुठल्या ना कुठल्या व्हॉइसमध्ये म्हणा, जर तुम्हाला ग्रीन सिग्नल किंवा रेड सिग्नल देतात तर आम्हाला कसा देतील. हे सगळ्यात महत्त्वपूर्ण. तुम्ही महाराजांसमोर चिठ्ठ्या टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्वामींसमोर हो आणि नो, नकाराची, होकाराची, नकाराची चिठ्ठ्या टाकायच्या, डोळे बंद करायचे, 5 मिनिटं स्मरण करायचं. जी चिठ्ठी तुम्ही उचलाल डोळे बंद करून ते महाराजांचं उत्तर असेल. अच्छा. मग अशा वेळी त्या कार्यासाठी पुढे जाणं जर होकार असेल तर महत्त्वपूर्ण आहे. जर महाराजांचा नकार असेल तर न जाणं खूप योग्य आहे. काही गोष्टी त्यांच्या आज्ञेने केल्या तर त्या सर्वोत्तम आणि सर्वोत्तपरी होतात. बरोबर आहे. हे सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला शांतता, एकोपा नांदवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्ही स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ह्या बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देत तुम्ही तुमचं आयुष्य जर व्यवस्थित केलं तर अशा वेळेला देखील तुमच्या आयुष्याचं नंदनवन होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनाचे शिल्पकार होता. तर दादा, आता मागचा जो एक पॉडकास्ट झाला होता त्यामध्ये माळ होती स्वामींची, तुम्ही आणली होती आणि बऱ्याच लोकांनी त्या माळ तुम्ही घेऊन यावी म्हणून खूप विनंती केली होती तुम्हाला. तर त्याच्यानंतर काय अनुभव झाला? बऱ्याच ठिकाणी म्हणजे अक्षरशः एक 16 ते 17 घरांमध्ये ती माळ जाऊन त्या माळेचं पूजन झालंय आणि त्या माळेच्या स्पंदनांनी, त्या माळेच्या एका ऊर्जेने त्या घरामध्ये आज सुख, शांती आणि एक वैश्विक ऊर्जा नांदते आहे. ज्या माळेमध्ये महाराजांनी माझं चांगलं केलंय ती माळ प्रत्येकाच्या घराघरामध्ये नेताना जो काही आनंद होता तो एक वेगळ्या प्रकारचा होता. अशा वेळी स्वामी समर्थ महाराजांनी दर्शन दिलेली जी काही माळ आहे, दर्शन देणं म्हटण्यापेक्षा दर्शन देणं हे चुकीचं ठरेल. ज्या माळेमध्ये प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज सूक्ष्म अंशातनं हजर आहेत, अशी माळ ज्या ज्या घरांमध्ये पूजन केली गेली त्या त्या घरांमध्ये आज व्यवस्थितपणे शांतता नांदत आहे. हे मी नाही तर त्या लोकांचे फोन येऊन ते प्रॉपर कमेंट्स म्हणा किंवा अगदी फोन करून सांगणं म्हणा किंवा व्हॉट्सअपवरती सांगणं, ह्या गोष्टी सांगत असतात. बरोबर. त्यामुळे त्या माळेचा देखील एक वैश्विक ऊर्जा जी आहे ती प्रत्येकापर्यंत पोहोचावी, त्यामुळे तो देखील एक प्रयत्न केला गेला. त्यामुळे सर्वांपर्यंत ही ऊर्जा जर पोहोचवायची असेल तर
नामस्मरणात राहणं किंवा तुमच्या घरातल्या माळेला देखील तुम्ही तशा पद्धतीचं अभिमंत्रित म्हणा किंवा इतर गोष्टी करू शकता. प्रत्येकापर्यंत किंवा प्रत्येकाचा फोन उचलणं शक्य होत नाही, पण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आज एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की बाबा ज्या ज्या व्यक्तींना सेवा दिल्या त्या व्यक्तींचे चांगले कमेंट्स देखील आलेले आहेत, वाईट कमेंट्स देखील आलेले आहेत की गुरुजी तुम्ही फोन उचलत नाही किंवा एकदा सेवा प्रदान केली तर तुम्ही नंतर लक्ष देत नाहीत. तर ती सेवा जी आहे ती नुसती 21 दिवस किंवा 41 दिवसापुरता मर्यादित नसून तुमच्या अखंड शेवटच्या श्वासापर्यंत दिलेली आहे. जर एखादी वस्तू तुमच्या हातातनं निसटत आहे ती सेवा करताना तर तो महाराजांचा संकेत किंवा महाराजांचा कौल समजावा. बरोबर आहे की जे गेलेलं आहे चा विचार करायचा नाही. जे तुमच्या आत्ता हातामध्ये आहे किंवा जी गोष्ट तुम्हाला आत्ता घडवायची आहे ते महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही महाराजांचं स्मरण करत तुमचं जीवन जगणं खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. तुमचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. कोणाला जर दादांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच दादा, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल अनुभव असतील, आत्तापर्यंत बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांना स्पिरिच्युअल अनुभव झालेत आणि आत्तापर्यंत त्यांना क्षणोक्षणी स्वामींनी मदत केली आहे, तुम्ही नक्की पॉडकास्ट मार्फत ते लोकांपर्यंत पोहोचवू शकता. माझा पण नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे हे जे अनुभव आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.